अचानक राजीवचं बोलणं ऐकून मीरा खूपच आश्चर्यचकित होते. काय? तू मला घ्यायला येत आहेस? पण अजून तर दिवस आहे. आता येण्याची काय गरज आहे? रात्री तर मी येणारच आहे ना. मीरा टाळण्याचा प्रयत्न करते, कारण तिला राजीवला सांगायचं नव्हतं की ती सध्या कुठे आहे आणि का आहे. मीरा अशा प्रकारे टाळाटाळ करत असल्याचे पाहून राजीवच्या चेहऱ्यावर नाराजी उमटते. मी सांगितलं ना, मी तुला घ्यायला येतोय. तुझा पत्ता मला पाठव, आत्ताच. मीरा नकार देत म्हणते. राजीव, ही योग्य वेळ नाहीये. मी तुला आधीही सांगितलंय की माझे वैयक्तिक आयुष्य आहे, ज्यामध्ये तू हस्तक्षेप करू शकत नाहीस. मी रात्री येते ना, मग दिवसा येण्याची काय गरज आहे? राजीवचा राग आता उफाळून येण्याच्या सीमेजवळ पोहोचतो. मीरा इतक्या वेळा त्याला येण्यापासून थांबवत आहे. याचा अर्थ ती नक्कीच अशा ठिकाणी आहे जिथे राजूला वाटतं तिने नसावं. त्याला कल्पनाही नव्हती की मीरा सध्या रुग्णालयात आहे आणि तिच्या वडिलांच्या शेजारी आहे. मीरा काही बोलणारच असते. तेवढ्यात एक डॉक्टर आवाज देतो. मीरा, इकडे ये. एका पुरुषाचा आवाज ऐकून राजीव थक्क होतो. अचानक प्रचंड असहाय्यता त्याच्या अंगात पसरते. तो आपल्या मुठी आवळतो आणि दात घट्ट कुरकुरतो. तू कोणाबरोबर आहेस? कोण आहे जो तुला बोलावत होता? तू एखाद्या पुरुषासोबत आहेस का? राजीवच्या या प्रश्नावर मीरा म्हणते. राजीव, मी सांगितलं ना की मी बाहेर आहे. आता हे निरर्थक हट्टबाजी थांबव. तू सध्या इथे येऊ शकत नाहीस. राजीव संतापून म्हणतो. तुला चांगलंच ठाऊक आहे मीरा, माझे न ऐकणाऱ्यांसोबत मी कुठल्या थराला जाऊ शकतो ते. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. मी तुला महत्त्व दिलंय. फक्त 2 दिवसांसाठी का असेना, पण अजूनही माझा हक्क आहे तुझ्यावर. पटकन सांग, तू कुठे आहेस? मी येतोय तुला घ्यायला. मीराला कळून चुकतं की तिने कितीही सांगितलं तरी राजीव तिचे ऐकणार नाही. शेवटी हार मानून खोल श्वास घेऊन मीरा म्हणते. तुला येण्याची गरज नाहीये. मीच येते. मला माहिती आहे तू तुझ्या ऑफिसमध्ये आहेस. मी येते तुझ्या ऑफिसमध्ये 10 मिनिटात. मीराचे हे ऐकून राजीव भुवया कुरकुरतो. माझ्या तिथे येण्याने तुला एवढी काय समस्या आहे? तू अशा एखाद्या ठिकाणी आहेस का जिथे तुला नसावं? मीरा शांतपणे म्हणते. मी पोहोचते राजीव, 10 मिनिटात. हे बोलून मीरा फोन कट करते. राजीव काही बोलणार असतो, पण फोन आधीच कट झालेला असतो. हे पाहून तो प्रचंड निराशाने चिडलेला होतो. तो रागाने आपला फोन फेकून देतो. फोन जमिनीवर आपटून तुकडे तुकडे होतात. शेवटी अशी कुठे आहे ती, जिथे मला येऊ द्यायचं नाहीये? कोण होता तो माणूस ज्याने तिचं नाव घेऊन तिला बोलावलं? वाटतंय तो तिचा क्लायंट किंवा कदाचित एखादा तथाकथित बॉयफ्रेंड. शेवटी कोण आहे तो? कुठे आहे मीरा? ती खरंच एखाद्या पुरुषाच्या सोबत आहे का? दोघं एकत्र काय करत असतील? एकमेकांच्या मिठीत असतील का? ती त्या माणसासोबत बेडवर असेल का? हे सर्व विचार राजीवला वेड्यासारखा करून टाकत होते. मीरा तिच्या वडिलांना निरोप देऊन रुग्णालयातून बाहेर पडते. रस्त्यावर एक टॅक्सी घेते आणि सरळ राजीवच्या ऑफिसकडे निघते. लवकरच मीराची टॅक्सी राजीवच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचते. टॅक्सीमधून उतरून मीरा राजीवच्या मोठ्या इमारतीकडे पाहते. सिंघानिया एंटरप्राइजेस हे राजीवचे ऑफिस होते. मीराच्या हृदयाची धडक अचानक जरा वेगाने चालू होते. ती एक खोल श्वास घेते आणि स्वतःला थोडं शांत करून इमारतीत प्रवेश करते. मीरा जसेच इमारतीत प्रवेश करते तशी प्रवेशद्वारावर असलेल्या कॅमेराद्वारे राजीव तिला आपल्या ऑफिसमध्ये बसून मीराला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहत होता. तो आपल्या खुर्चीवर बसून गंभीर चेहऱ्याने मीराला बघत होता. मीरा इमारतीत प्रवेश करून थेट रिसेप्शनिस्टकडे जाते. मीरा रिसेप्शनिस्टला म्हणते. एक्सक्यूज मी, मला मिस्टर सिंघानियाला भेटायचे आहे. रिसेप्शनिस्ट मीराला वरून खाली तिला विचित्र नजरांनी बघते. तुमची अपॉइंटमेंट आहे का? मीरा उत्तर देते. नाही, अपॉइंटमेंट नाही आहे. पण मीरा इतकंच बोलू शकते की रिसेप्शनिस्ट तिला दुर्लक्ष करत बोलते. तर मग तुम्ही त्यांच्याशी भेटू शकत नाही. तुम्ही जाऊ शकता. मीरा रिसेप्शनिस्टला म्हणते. माझं त्यांच्याशी भेटणं आवश्यक आहे. कृपया एकदा त्यांना सांगू शकाल का की कोणी त्यांच्याशी भेटायला आला आहे? रिसेप्शनिस्ट मीराकडे भुवया उचलून बघत म्हणते. तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्याशी तुम्ही भेटू इच्छिता तो साधा माणूस नाही. कुणालाही असं त्यांच्याशी भेटायला दिले जाऊ शकत नाही. तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती, जर तुम्हाला इतकंच तातडीने भेटायचं होतं तर. माफ करा मॅम, पण मला माझी नोकरी प्रिय आहे. जोपर्यंत तुमच्याकडे अपॉइंटमेंट नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी भेटू शकत नाही. आता तुम्ही जाऊ शकता. मला आणखी खूप कामं आहेत. मीरा एक खोल श्वास घेत पाहते. तिला समजत नाही की ती आता पुढे कसं जाईल. तिला राजीवला कॉल करायचं थोडं कठीण होतं. मीरा काही निर्णय घेण्याच्या आधीच डेस्कवर ठेवलेला फोन वाजतो. रिसेप्शनिस्ट कोणत्याही भावनेशिवाय फोन उचलते आणि म्हणते. हॅलो. राजीवचा गडद आवाज ऐकते. तिला माझ्या ऑफिसमध्ये येऊ द्या. राजीवचे ऐकून रिसेप्शनिस्ट मीराकडे बघते. हो सर, ठीक आहे. फोन ठेवून ती मीराला सांगते. सरने तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलं आहे. मीरा हलकेच तिचा गळा हलवते आणि राजीवच्या कॅबिनकडे निघते. राजीवच्या कॅबिनचा दरवाजा उघडतो. मीरा जसेच कॅबिनमध्ये प्रवेश करते, अचानक कोणी तिचा हात पकडून तिला बाजूने ओढत आणि दरवाजा बंद करतो. हे सगळं इतकं अचानक घडतं की मीरा खूपच आश्चर्यचकित होते. राजीव मीराला पकडून भिंतीला लावतो आणि त्याचे शरीर मीराच्या शरीरापासून पूर्णपणे अडवतो. मीरा आश्चर्यचकित होऊन राजीवकडे बघते.
सगळं इतकं अचानक घडलं की तिला काही समजत नाही. राजीव तिच्या गडद डोळ्यांनी तिला रागाने बघत होता. मीरा स्वतःला सावरत राजूला म्हणते, राजू हे काय चाललं आहे? राजू मीराच्या खांद्यावर जोराने पकडून म्हणतो, तू काय केलं ते सांग. कोणासोबत होतीस? कुठे होतीस? कोण होता तो माणूस जो तुला बोलावत होता? मला सांग. मी तुला सांगितलं होतं ना की जेव्हा तू माझ्यासोबत असशील तेव्हा तू दुसऱ्या कोणासोबत असू शकत नाही. तरीही तू हे सगळं केलं का? शेवटी का? मीरा राजीवच्या हातांपासून खांद्याला झटकताना म्हणते, राजीव शुद्धीत आहेस का? तुला काही माहिती नसेल तर काही बाबंड न करता मनाशी कल्पनाही करायच्या नाही. तुला काय माहीत की मी कुठे होते आणि कोणासोबत होते? फक्त तुम्ही एका माणसाचा आवाज ऐकला आणि फालतू अंदाज लावला. राजीव मीराला म्हणतो, ओ रिअली? मग समजाव, कोणासोबत होतीस आणि तो माणूस कोण होता? मीरा तिचे हात छातीवर क्रॉस करत आणि डोळे बंद करून म्हणते, मी का समजवावं? मला समजावण्याची काय गरज आहे? राजीवला राग येतो. तो हळूहळू मीराच्या जवळ जातो, खूप जवळ. तू खरंच खूप सस्ती आहेस. या एका महिन्यात मला असं वाटू लागलं होतं की तू चांगली असू शकते, पण नाही, तू खूप नीच आहेस, खूप नीच. कदाचित पहिल्यांदाच राजीव सिंघानियाने कोणा व्यक्तीला ओळखण्यात चूक केली. मीराला राजीवच्या शब्दांना उत्तर देण्याची इच्छा नसते. ती त्याला स्पष्ट करू शकत होती, पण ती नाही करू इच्छित होती. ती राजीवला सांगू इच्छित नव्हती की ती काय सहन करत आहे, कोणत्या परिस्थितीत आहे आणि ती त्याला सांगायचे तरी का? कारण आता राजीव तिच्या जीवनात काहीही नाही. राजीव मीरापासून दूर जातो, डेस्ककडे जातो आणि तिथे ठेवलेला एक चेक उचलतो आणि मीराकडे आणतो. मीरा शांतपणे उभी राहून राजूला बघत असते. राजू मीराच्या हातात चेक देत बोलतो, एक महिना संपायला अजून 2 दिवस बाकी आहेत, पण मी तुला आजच मोकळं करतो. मी माझ्या नजरेत 1 मिनिटही तुझे अस्तित्व सहन करू इच्छित नाही. माझं मन तुला पाहून पूर्णपणे भरलं आहे आणि आता मला तुझ्यापासून किळस येते. इथून जा आणि परत कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. राजीवची ही गोष्ट ऐकून मीराला मोठा धक्का बसतो, खूप मोठा धक्का. तिला आधीच माहीत होतं की वेळ खूप कमी आहे, कदाचित फक्त 2च दिवस उरले आहेत दोघं एकमेकांसोबत घालवायला. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्याकडे ते 2 दिवससुद्धा नाहीत. राजीवच्या मनात मीराबद्दल असलेल्या गैरसमजांचा पारा वाढतच होता, पण मीरा त्याला स्पष्ट करण्याऐवजी त्याला अजून भर देत होती. कारण तिला वाटत होतं की दोघांचे नशीब एकत्र असू शकत नाही. जो व्यक्ती एकटा घटस्फोट देऊ शकतो, त्याच्याशी आपले जीवन पुन्हा बसवण्याचा विचार ती कसा करू शकते? विवाहापासून ते घटस्फोटापर्यंत राजीवने कधीही मीराचे नावही सहन केले नव्हते. मीरा काही न बोलता चेक पाहते आणि त्यानंतर तो तिच्या पर्समध्ये ठेवते. चेहऱ्यावर एक हसरा चेहरा घेत मीरा राजीवला म्हणते, खूप धन्यवाद सर. तुमच्यासोबत हा 1 महिना कसा गेला ते खरंच कळलंच नाही. जर तुमच्यासारखे लोक मला भेटत राहिले तर मी माझ्या इच्छेनुसार जीवन आरामात जगू शकेन. राजीव रागात आपला चेहरा वळवतो. मीराचे हे वाक्य त्याला खूप दुखावतात, पण अखेर राजीवने ठरवले होते की त्याला मीराला आपल्या आयुष्यातून हद्दपार करायचे आहे. राजीव आपला चेहरा वळवून उभा असताना मीराला खूप दुखावतं. ती राजीवला एक शेवटची वेळ बोलू इच्छित होती, त्याच्या छातीला घट्ट लावू इच्छित होती, एक शेवटचं चुंबन घेऊ इच्छित होती, पण तिच्या दुर्दशेचं दुर्दैव, ती ते करू शकली नाही. मीरा शेवटची वेळ राजूला म्हणते, गुड बाय राजीव. राजीव तोंड वळवून उभा राहतो आणि काही बोलत नाही. मीरा जितक्या वेदनेतून जात आहे तितकीच वेदना राजूला देखील होत होती आणि दोघेही आपापल्या वेदनांना आपल्या छातीत दाबून उभे होते. मीरा जाण्याच्या तयारीत असताना अचानक कॅबिनचा दरवाजा उघडतो आणि 2 स्त्रिया कॅबिनमध्ये येतात. राजीव त्या स्त्रियांना पाहतो आणि त्यांना पाहून त्याला खूप धक्का बसतो. त्यातील एक स्त्री मीराच्या वयाची होती, एक सुंदर तरुणी, आणि दुसरी एक वयस्कर स्त्री होती. मीराला माहिती होतं की ती स्त्री कोण आहे, राजीवची आई. जसंच त्या स्त्रिया मीराला तिथे पाहतात त्यांच्या भुवया वागतात. त्या देखील खूप आश्चर्यचकित होतात मीराला तिथे पाहून, कारण त्या मीराला चांगल्यापैकी ओळखत होत्या. मीरा राजीवची पहिली पत्नी आहे, त्यांची सून होती, हे तिला उत्तमपणे माहीत होतं. स्त्रिया एकमेकांना पाहून आणि खूप आश्चर्यचकित होतात. राजू पुढे येऊन म्हणतो, आई, तुम्ही इतक्या अचानक इथे? त्या स्त्रीचे नाव सुभद्रा सिंघानिया होते. सुभद्रा मीराला टिटकारा भरलेल्या नजरेने पाहत होती. राजीवची आवाज ऐकून ती राजूकडे पाहते. त्याच्या बोलण्याआधीच सुभद्राच्या जवळ उभी असलेली सुंदर तरुणी धावत येऊन राजूला गळ्यात घालते. बेबी, कसा आहेस? ती स्त्री जिच्या गळ्यात राजीव होता, तिचे नाव अनुष्का होते. अनुष्का राजीवची गर्लफ्रेंड होती. हो, राजीवची गर्लफ्रेंड. राजीव विवाहापूर्वीच काही वर्षे अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि नंतर त्याचा विवाह मीरासोबत झाला होता. असे नाही की राजीव अनुष्कावर खूप प्रेम करत होता. तो एक प्रॅक्टिकल माणूस होता, म्हणून प्रेमाच्या गोष्टी त्याच्या आयुष्यात कधीच स्थान देत नव्हत्या. त्याला अनुष्का आवडत होती, कारण तीही त्याच्याप्रमाणेच प्रॅक्टिकल होती, भावना न मांडणारी आणि फक्त फायद्याच्या गोष्टी विचारणारी. अनुष्का आणि सुभद्रा तिथे पाहून राजूला धक्का बसला. सुभद्रा पुढे येऊन म्हणते, ही जी मुलगी इथे आली होती ती मीरा आहे ना? सुभद्राचे बोलणे ऐकून अनुष्का देखील आश्चर्यचकित होऊन म्हणते, काय? 1 मिनिट, आंटी, तुम्ही मीराचा उल्लेख करताय ना? राजूची एक्स वाईफ? सुभद्रा त्याच्याशी थंड नजरेने बोलते, ही तुझी एक्स वाईफ इथे काय करत होती?
तू तर तिला घटस्फोट दिला होतास ना, सगळे नाते तोडले होते, मग ती तुझ्या आयुष्यात काय करत आहे? अनुष्का देखील आश्चर्यचकित होऊन राजूकडे बघते आणि म्हणते, बेबी तुम्ही मला सांगितले नव्हते की तुम्ही अजूनही तुमच्या एक्स वाईफशी संपर्कात आहात. राजू काहीही उत्तर देऊ शकत नाही. आज पहिल्यांदा तो इतका जडपणे उत्तर देण्यास अडचणीत होता. राजीव त्यांचे प्रश्न दुर्लक्ष करत म्हणतो, काही विशेष नाही, पैशांचा काही प्रश्न होता. ती नोकरी मागायला आली होती पण मी नकार दिला. माझ्या आयुष्यात अशा मुलींसाठी जागा नाही, त्यामुळे फालतू विचार करणं थांबवा तुम्ही. राजीवचे उत्तर ऐकून सुभद्रा आणि अनुष्का श्वासाच्या सुटकेसह बोलल्या. सुभद्रा हसून सोफ्यावर बसून म्हणाली, तुझे हे विचार खूप चांगले आहेत राजीव. हे गरीब लोक म्हणजे रक्त चुसणारे कीटक असतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी फक्त पैसे दिसतात. यांना जितकं दूर ठेवा तितकं चांगलं. माहीत नाही तुझ्या आजोबांनी या मुलीला काय पाहिलं की तिला सिंघानिया कुटुंबाची सून बनवायचं ठरवलं. मला तर ती मुलगी पहिल्या नजरेतच आवडली नाही. सर्व लोक सोफ्यावर बसतात. राजू आपल्या आईला म्हणतो, असं काय बोलायचं आहे? तुम्ही कसं अचानक इथे आलात? त्याबद्दल सांगाल का? अनुष्का राजूच्या बाजूला बसून त्याच्या हातात हात घालते. बेबी आम्ही इथे खूप महत्त्वाचं काम करण्यासाठी आलो होतो. राजू कन्फ्युजनच्या नजरेने अनुष्का आणि मग सुभद्राला पाहतो. सुभद्रा राजूला म्हणते, खूप वेळ झाला आहे तुमच्या रिलेशनशिपला आणि तुझा त्या मुलीशी डिवोर्स देखील होऊन गेला आहे. तर मला असं वाटतं की तुमची एंगेजमेंट करावी. म्हणूनच आम्ही दोघे इथे आलो आहोत, तुमची एंगेजमेंट होण्यासाठी. राजूच्या कानावर ही बातमी पडल्यावर तो शॉक होतो आणि अनुष्का खूप उत्साहित होऊन राजूचा हात घालून म्हणते, बेबी मी खूप एक्सायटेड आहे. तुला माहीत आहे, जेव्हा आंटी म्हणाल्या की त्यांनी आपली एंगेजमेंटचा प्लॅन केला आहे, माझी तर रात्रीची झोपच उडाली. मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. अनुष्काच्या एक्साइटमेंटमुळे सुभद्राही हसते, पण राजीवच्या चेहऱ्यावर अजूनही शॉकिंग एक्सप्रेशन्स होते. काहीही आनंद कुठेही दिसत नव्हता. राजीव त्याच्या आईकडे बघून म्हणतो, मॉम इतकं अचानक एंगेजमेंट? म्हणजे इतकं लवकर काय? सगळं काही आरामात होईल. सुभद्रा डोळे वळवून म्हणते, ओह चला आता तुम्हाला कशाची वाट आहे? तुम्ही सगळं साध्य केलं आहे जीवनात आणि आता तुमच्या लग्नाचे वयही झाले आहे. माझ्या मते ह्यावेळी तुमच्या पुढील आयुष्याबद्दल विचार करायला हवा. पटकन लग्न करा आणि मला सिंघानिया कुटुंबाचा वारस द्या. राजू काहीच बोलू शकत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक गोष्ट साफ दिसत होती की तो खुश अजिबात नाही. अनुष्काची खुशी लक्षात येते. अनुष्का आणि सुभद्रा ऑफिसमधून निघून जातात. त्यांना पार्लरमध्ये जाऊन काही शॉपिंगही करायची होती आणि नंतर राजूला घरी भेटायचे होते. राजीव संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये चिंता करत बसलेला होता. त्याला काहीतरी विचित्र वाटत होते. वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर मीराचा चेहरा येत होता. मीराच्या चेहऱ्याने त्याच्या मनात बराच गोंधळ निर्माण केला होता आणि त्याला खूप इरिटेशन होते. तो फाईल टेबलवर जोरात फेकत बोलतो, डॅम इट, आज कामात मन का लागत नाही? आणि ती मुलगी का सतत माझ्या डोळ्यांसमोर येते आहे? तिला मी माझ्या आयुष्यातून कायमचे काढून टाकले आहे. आता माझा तिच्याशी काही संबंध नाही. आम्ही कधीही एकमेकांना भेटणार नाही, कधीही नाही. रात्री राजीव आपल्या पलंगावर झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्याला विचित्रपणे अस्वस्थता वाटत होती. तो आपल्या पलंगाच्या रिकाम्या बाजूला बघत होता, जिथे नेहमी मीरा होती पण आज ती नव्हती. आज 1 महिना झाला आणि पलंगावर तो पूर्णपणे एकटा होता. आज तर तो झोपेतूनही बगावत करत होता. रात्रभर वळण घेत होता. त्याला एकाही क्षणी झोप येत नव्हती. तो खूपच फ्रस्ट्रेट झाला होता. इतकं की बेकारपणे झोपण्याचा प्रयत्न करत करत त्याच्या डोक्यातही दुखायला लागतं. त्याच्या डोक्याचे दुखणे थोडं कमी करायला त्याने औषध घेण्याचा विचार केला, पण त्याला मीराने म्हटलेली एक गोष्ट आठवली. प्रत्येक लहानशा आजारासाठी औषध घेणं आवश्यक नाही. ज्याप्रमाणे मीराने त्याच्या डोक्याची मालिश केली होती आणि ज्या प्रकारे तो मीराच्या बाहूंमध्ये आरामाने झोपला होता, त्या सर्व गोष्टी त्याला आठवल्या आणि त्याच्यामुळे तो अजूनच इरिटेट झाला. डॅम, ती गेली आहे, पण तिने माझा मेंदू खूप खराब केला आहे. मला बेडवर झोप का येत नाहीये? या मुलीमुळे माझं पूर्ण रुटीन खराब झालं आहे. इरिटेशनमध्ये बडबड करत राजू पलंगावरून उठतो. इकडे तिकडे फिरतो. तो बाल्कनीत जाऊन सिगारेट पीत राहतो. बराच वेळ तो बाल्कनीत उभा राहतो. बाल्कनीत थंडीची हवा लागून राजूला काही प्रमाणात शांतता देत होती. तिथे उभा असताना राजू जेव्हा आपले डोळे बंद करतो, त्याला मीराचा सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर दिसतो. तेवढ्यात मागून 2 हात राजूला आपल्या बाहूंमध्ये जकडतात. त्याला मागून हक करतात आणि ते अनुभवून राजूच्या ओठांवर हलकेसे स्मित येते. त्याच्या तोंडून एक शब्द निघतो, मीरा. राजीव जसं हा आवाज ऐकतो, त्याच्या डोळ्यांचे लगेच उघडतात. मीरा? राजू ताबडतोब पलटतो. त्याच्या मागे चेहऱ्यावर आश्चर्याने अनुष्का उभी होती. अनुष्काने खूप सेक्सी नाईटी घातलेली होती, ज्यात ती खूप हॉट दिसत होती. अनुष्काला पाहून हे साफ सांगता येत होतं की ती इथे काहीतरी इराद्याने आली असेल. जेव्हा राजूने मीराचे नाव घेतले आणि अनुष्काने मागून राजीवला हक केले, तेव्हा अनुष्काचे आश्चर्य ठिकाणावर नव्हते. त्यांच्या खोलीत अनुष्काला पाहून राजीव देखील आश्चर्यचकित होऊन बोलतो, तू इथे काय करत आहेस? अनुष्का राजूला प्रश्न विचारते, तुम्ही अजून मीराचं नाव का घेतलं?
अनुष्काचं बोलणं ऐकून राजीव थोडासा ऑकवर्ड होऊन इकडे तिकडे बघायला लागतो. त्याला स्वतःला समजत नव्हतं की त्याच्या तोंडातून मीरा शब्द कसा बाहेर निघेला. पण आता अनुष्कासमोर तो शब्द गेला होता आणि त्याला काहीही सांगायला जमत नव्हतं. राजीव अनुष्काला सांगतो, इतकी रात्र झाली आहे, तू झोपायला हवं. अनुष्का राजूजवळ येऊन बोलते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे राजू. तू मीराचं नाव का घेतलं? तुला असं का वाटलं की मी मीरा आहे? राजीव चिडून जातो. त्याला असं कुणाच्या प्रश्नांना उत्तर देणं आवडत नाही आणि तो अनुष्काला थोड्या कडक आवाजात म्हणतो, मी सांगितलं ना, रात्र खूप झाली आहे, तू जाऊन झोपायला हवं. ते नाव माझ्या तोंडातून चुकून आलं होतं, कारण त्या मुलीने मला इतकं इरिटेट केलं की तिचेच विचार माझ्या डोक्यात नेहमी घुटमळत राहतात. राजू पुन्हा एकदा पलटून उभा राहतो आणि सिगारेट ओढायला लागतो. अनुष्काला मीराचे नाव ऐकून राग येतो, पण तिला हायसं वाटतं की राजू मीराला नापसंत करतो. तिला इरिटेट होतो. अनुष्का जाणत होती की राजू तिच्यासाठी सोन्याची अंडी देणारी मुलगी आहे, जी तिला प्रत्येक परिस्थितीत मिळवायची होती. कारण एखाद्या मोठ्या माणसाशी जर तिचं लग्न झालं तर तिला जीवनभर राजकुमारीसारखं जीवन मिळेल आणि तिच्या करिअरचे टेन्शन नसणार. अनुष्काने खूप मेहनत घेऊन राजूला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते आणि जेव्हा तिला कळालं की राजूचं लग्न झालं आहे, तेव्हा तिचे सर्व प्लॅन एका शतकाने धडकन खाली गेले. पण जेव्हा राजूने म्हटलं की तो त्या मुलीला कधीही भेटणार नाही, तो तिला घटस्फोट देईल आणि तिला कधीही आपली बायको मानणार नाही, तेव्हा अनुष्काला खूप दिलासा मिळाला होता. अनुष्का राजूच्या जवळ येऊन त्याला आपल्या बाजूला वळवून त्याच्या गळ्यात आपले बाहू टाकत म्हणते, राजू, आपण दोघं इतक्या महिन्यांनी भेटत आहोत. ह्या इतक्या वेळात तुम्हाला माझी एकदाही आठवण आली नाही का? राजीव अनुष्काला सांगतो, अशी काही गोष्ट नाही, काम जरा जास्त होतं म्हणून या सर्व गोष्टींना वेळ मिळाला नाही. अनुष्का हसून सिडक्टिव्हपणे राजीवच्या जवळ येते. राजीवला थोडं ऑकवर्ड वाटतं, पण तो जरा जरा उभा राहतो. अशा वेळी तो काहीच फील करत नाही. असं त्याच्याशी इतर कुठल्या मुलीने कधीही केलेले नव्हते. कधीही इतक्या जवळ येणं आणि किस करणं त्याला पहिल्यांदा तितकं विचित्र वाटतं. पण आज कशामुळे वाटतं हे त्याला समजत नव्हतं. अनुष्का राजीवला सांगते, आपण इतक्या वेळ दूर राहिलो, तुला माहीत आहे ना, मी तुला खूप मिस केलं आहे. अखेर आपण एकत्र आले आणि लवकरच आपली एंगेजमेंट होणार आहे. आणि माहिती आहे का राजीव, मी खूप खुश आहे की आता तुम्ही लिगली माझे होणार आहात. आय लव्ह यू राजीव, आय लव्ह यू सो मच. आणि हे बोलून अनुष्का राजीवच्या ओठांवर किस करण्यासाठी लागते. काही सेकंदापर्यंत हे सर्व राजीवसाठी इतकं अनएक्सपेक्टेड होते की त्याला काहीच प्रतिक्रिया देणं तो विसरून जातो. आणि अनुष्का जेव्हा ते फील करते की राजीव तिला किस करत नाहीये, तेव्हा तिला खूप विचित्र वाटतं. कारण नेहमीच तो सुरुवात करत असे. राजीव तिला पागल कुत्र्याप्रमाणे चांगला प्रेम करत होता, पण आज काही वेगळं होतं. तेव्हा अनुष्का त्याचे प्रयत्न अडवून आपले एफर्ट्स कायम ठेवून त्याला प्रेमाने आणि पेशंटली किस करत राहते. राजीव थोडासा शुद्धीत येतो आणि अनुष्काला आपल्या बाहूमध्ये घेतो आणि तिला गालावर किस करायला लागतो. अनुष्का फील करते आणि तिचे हृदय जोरात धडकायला लागते. राजीव अनुष्काला जोरात किस करत होता, पण कशामुळे तरी आज त्याला खूप विचित्र वाटत होतं. हे त्याला समजत नव्हतं. कधीही मुलीच्या जवळ येणं, किस करणं हे राजीवचे फेवरेट काम होते. यातूनच तो सर्वात जास्त मजा घेत होता. पण आज त्याला काय होऊन गेलं? त्याच्याच मनात काहीतरी वेगळं होतं. तो किस करणं थांबवतो आणि अनुष्काला थोडं मागे हटवतो. राजीवचे अचानक थांबवणे आणि अचानक दूर जाणे अनुष्काला खूप आश्चर्यचकित करते. काय झालं बेबी? सगळं ठीक आहे ना? तू इतका विचित्र कसा वागत आहे? अनुष्काचं बोलणं ऐकून राजू खूप ऑकवर्ड होतो आणि म्हणतो, माझ्या लक्षात खूप एक महत्त्वाची गोष्ट आली, मी तुला सकाळी भेटतो. आणि हे बोलून राजू आपले जॅकेट उचलतो आणि खोलीतून बाहेर निघतो. अनुष्का खूप आश्चर्यचकित आणि घाबरलेली तिथेच उभी राहते. राजू आपली गाडी घेऊन एका विशिष्ट दिशेने घेऊन जातो. गाडीत राजीवच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. त्याला फार अस्वस्थता होत होती. हे काय आहे? हे सगळं काय झालं? आणि मला त्या मुलीची इतकी आवश्यकता का वाटते? तिला मी माझ्या आयुष्यातून बाहेर काढून तिचे सगळे पेमेंट केले आहे. मग माझे हृदय तिच्यासाठी इतके बेचैन का आहे? काही वेळातच राजीवची गाडी एका घरासमोर येऊन थांबते. राजीव त्या घराकडे पाहतो. हे घर मीराचं होतं. मीरा देशमुख. राजीवला स्वतःला देखील समजत नव्हतं की तो इथे का आला आहे. त्याला इथे येण्याची आवश्यकता काय आहे? आधी त्याने स्वतः मीराला बाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं, पण आता त्याचे मन बदलले होते. त्याला थांबवायला काही शक्य होत नव्हतं. जणू त्याच्या भावनांनी त्याला वेड लावले होते. राजीव गाडीतून उतरतो आणि घराच्या बाहेर उभा राहतो. तो थोडा संकोचतो, पण नंतर घराची बेल वाजवतो. आत मीरा बेडवर झोपायचा प्रयत्न करत होती, पण तिलाही झोपायला अवघड जात होतं. कारण एका महिन्यापासून तिला राजीवच्या बाहूंमध्ये झोपण्याची सवय लागली होती. आता ती एकटी झोपू शकत नव्हती. मीरा राजीवच्या शेवटच्या भेटीला आठवत असताना तिचे हृदय दुखते आणि डोळ्यात अश्रू येतात. तिने कधीही असा विचार केला नव्हता की ते दोघे एकमेकांच्या जीवनातून बाहेर जाऊ शकतील. राजीवला काय झालं होतं? त्याने तिला अशा प्रकारे बेइज्जत केले, तिला तिथून काढून टाकले, जणू ती त्याच्यासाठी काहीच महत्त्वाची नाही. खरं सांगायचं तर राजीवने तिला एका महिन्यासाठी खरेदी केले होते आणि महिन्याच्या अखेरीस तिला तो बाहेर काढू लागला. असं प्रॉस्टिट्यूटसाठी घडते.
आणि राजीवच्या नजरेत ती देखील एक प्रॉस्टिट्यूटच होती किंवा तिने स्वतःला अशी बनवून ठेवली होती. मीरा आपल्याच विचारात असताना अचानक दरवाजाची बेल वाजते. मीरा आश्चर्यचकित होऊन मोबाईलकडे वेळ पाहते. रात्री 1 वाजला होता. ती आश्चर्यचकित होती की इतक्या उशिरा तिच्या घरी कोण आले असेल. इतक्या उशिरा कोण येऊ शकतं. मीरा उठते आणि लूज नाईट ड्रेस घालून दरवाजाकडे जाते. साधी पॅन्ट आणि शर्टमध्ये ती खूप गोड आणि सुंदर दिसत होती. मीरा दरवाजा उघडते आणि जसा तो उघडते तसा दरवाजावर उभा असलेला राजीव पाहून तिचे आश्चर्यही काही वेगळे होते. राजीव मीरावरून नजर हटवू शकत नाही. मीराचे केस उघडे होते आणि ती आणखी आकर्षक दिसत होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि एक गोंधळ होता. मीरा राजीवला विचारते, तुम्ही इथे काय करत आहात? आणि तेही इतक्या रात्री. राजीव काही न सांगता घरात प्रवेश करतो. मीराला पाहून तो किती बेचैन होतो. तिने त्याच्याकडे पाहिलं. राजीव थोड्या कठोर चेहऱ्याने घरात येतो आणि दरवाजा बंद करतो. मीरा अधिक गोंधळलेली असते आणि आश्चर्यचकित होती. राजीव मीराकडे जातो. ती थोडी मागे सरकते आणि राजीव तिच्या कमरेला पकडून तिला आपल्याकडे ओढतो. दोघांचे चेहरे एका इंचावर आले होते. मीराच्या हृदयाची धडधड वाढली होती, पण ती घाबरलेली होती. राजीव मीराचे केस मागे करत बोलतो, मी म्हटलं होतं ना 1 महिन्याचं काम संपेल, पण 2 दिवसांनी. मीरा तिच्या भुवयांच्या कड्या घेऊन म्हणते, पण तुम्हीच म्हणालात ना की मी माझे पैसे घेऊन ऑफिस सोडून बाहेर पडावं. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की मी कधीच तुम्हाला माझे तोंड न दाखवू. तुम्ही विसरलात का? राजीव मीराच्या शब्दांना दुर्लक्ष करत म्हणतो, ते काही महत्त्वाचं नाही. माझ्या इच्छेनुसार मी काहीही करू शकतो. मी तुला पूर्ण 1 महिन्याचे पैसे दिले आहेत. त्यामुळे मी तुला 1 मिनिट आधीही का सोडू? मला तू हवी आहे. आत्ता. लगेच. हे बोलून राजीव मीराच्या ओठांना आपले ओठ लावतो. यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद.